पंचीकरण पंचीकरण ग्रंथामध्ये पान नंबर आहे आज 58 मध्येच आहे शिष्य. ठीक आहे. तर शिष्य काय म्हणतो ते बघा. झालं काय, कालच्या पाठात आपण बघितलं शेवटी की श्री गुरुने सांगितलं की ज्याप्रमाणे त्या उदार अशा विष्णुदत्त सावकाराने त्या कर्जबाजारी मुनिमाची काय केली, पत्रिका म्हणजे कर्ज दस्तावेज, कर्जाचे कागदपत्र फाडून टाकले. त्याप्रमाणे ज्या साधकाला अहम ब्रह्मास्मी असा दृढ बोध झालेला आहे त्याला देहादिकाच्या ठिकाणी, अहंकार इत्यादिकाच्या ठिकाणी, अर्थात स्थूल देह सूक्ष्म देह यांच्या बाबतीत तादात्म्याध्यास न राहिल्यामुळे व स्वतःचं स्वरूप वास्तव काय आहे हे लक्षात आल्यामुळे ज्ञान होण्याच्या अगोदर जी कर्तृत्व आणि भोक्तृत्वाची भ्रांती होती ती आता राहिलेली नाही आहे. तो आता स्वतःला समजतो आहे की मी करताही नाही आणि भोगताही नाही, मी सच्चिदानंद घन ब्रह्म आहे. आणि असा दृढ बोध झालेला असल्यामुळे तर असा जो साधक त्याची देखील ललाट पत्रिका यमराजी काय करतात, फाडून टाकतात. तात्पर्य त्याला पुन्हा जन्म मरणादी घ्यावे लागत नाही. यावर शिष्य पुन्हा शंका करतो आहे. काय म्हणतो, अहो महाराज, माझी कर्मे अनंत कालाची, आता मी जे कर्म संपादन केलेले आहे, प्राप्त केलेले आहे, पाप पुण्यादी कर्म, ते काय एका जन्माचे आहेत का? नाही. या अगोदर जेवढे जन्म झाले, त्या जेवढे मनुष्य जन्म झाले त्या अनेक मनुष्य जन्मामध्ये माझ्या हातून जे काय शुभ अशुभ कर्म घडलं त्या साऱ्यांचा एक मोठा संग्रह झालेला आहे. त्याला संचित वगैरे म्हणतात. कारण जीव तर अनादी आहे. किती जन्म झाले आतापर्यंत काही सांगता येत नाही. तात्पर्य कर्म किती आहेत, अनंत कालाचे आहेत. ठीक आहे ना. बरं, असंख्य आहेत, त्याची संख्या नाही आहे की 10 5. बघा, माझी कर्मे अनंत कालाची व असंख्य आहेत. त्याचप्रमाणे अज्ञानाचे कार्य जो ध्याध्यास तोही बहुत कालापासून आहे की नाही. कार्य आणि कारण, इथं कार्य कोण आहे, देहाध्यास. कारण कोण, अज्ञान. अज्ञान कसं आहे, अनादी आहे की नाही. अज्ञान म्हणजेच माया. कशी आहे ती, अनादी कालाची आहे. आणि जर अज्ञान अनादी आहे तर त्या अज्ञानाचं कार्य जो देहाध्यास तो सुद्धा कसा आहे, अनादी कालाचा आहे. देहाध्यास म्हणजे देह तादात्म्य. देह तादात्म्य म्हणजे काय, देहालाच आपलं स्वरूप समजणं, याला म्हणतात देह तादात्म्य किंवा देह अध्यास. मग अज्ञान अनादी आणि अज्ञानाचं कार्य जो देहाध्यास तो सुद्धा अनंत कालापासून आहे. ठीक. अर्थातच त्याची निवृत्ती होण्यास फार काल पाहिजे. कोण म्हणतो आहे, शिष्य. की आता गुरुजी तुम्ही सांगितलं की तत्वज्ञान झाल्याबरोबर अज्ञान निवृत्ती होते, अज्ञान निवृत्त होतं आणि अज्ञानाचं कार्य देहाध्यासही निवृत्त होतो. त्यामुळे संचित क्रियमान रूप ललाट पत्रिकाही फाटून जाते, पुन्हा जन्ममरण घ्यावे लागत नाही. पण गुरुजी हे जरा संगत त्याची बसत नाही. कारण माझे कर्म अनंत काळाची, असंख्य कर्म, अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य देहाध्यास तो सुद्धा खूप जुना आहे. आणि एवढा मोठा जुना लागलेला रोग एकाएकी लगेच तात्काळ कसं काय निवृत्त होईल बरं. तो निवृत्त होण्यासाठी सुद्धा जरूर निश्चित काही ठराविक वेळ लागलाच पाहिजे असं मला वाटतं. कोण म्हणतो, शिष्य. अर्थातच त्याची त्या देहाध्यासाधिकाची निवृत्ती होण्यास फार काल पाहिजे. आणि आपण तर सांगितले की काय, सद्गुरूच्या वचनावर भरवसा ठेवल्याने माझ्या जन्ममरणाची पत्रिका ताबडतोब फाटून जाईल असं तुम्ही वर सांगितलं. ताबडतोब फाटून जाईल असं सांगितलं. तर मग या दोहोंची सांगड कशी घालावयाची. कारण काय, तो तर तुम्ही सांगितलं काय, ताबडतोब ललाट पत्रिका जन्ममरणाची पत्रिका फाटून जाईल. तुमचं म्हणणं असं आहे. आणि इकडं पाहिलं तर ललाट पत्रिका, अज्ञान, देहाध्यास, कर्म हे तर अनंत आहेत, अनंत कालाचे आहेत. मग अनंत कालाचा रोग तत्काळ कसा जाईल, जाणार नाही. काहीतरी वेळ लागला पाहिजे. मग तुमच्या वाक्याची आणि ह्या साऱ्या
गोष्टींची संगती कशी लावायची असा काय केला शिष्याने प्रश्न. त्याचं उत्तर देतात श्री गुरु चौपाईच्या माध्यमातून. तर चौपाई वाचूया, 4 नंबरची चौपाई. एमावार नाही लागशे जाण, एवं वेदवचन छे प्रमाण, आपंचीकरणनो विचार जो करे, तो हमना मुक्ती मळसे तहारे. एमा वार नाही लागाशे जाणं. तर लागाशे शब्द आहे ना, तिथं पाहिजे लागशे, गा आणि ग. आणि तिसऱ्या ओळीमध्ये पंचीकरणा शब्द आहे ना, करणना, तर तिथे काय पाहिजे पंचीकरणनो, नो पाहिजे, शेवटचा मात्रा पाहिजे नो. आणि करई तिथं करे. ठीक आहे. आता अन्वय पहा. एमा वार लागशे नाही जाण. अन्वय एमा वार लागशे नाही जाण. दुसऱ्या ओळीत एवं वेदवचन प्रमाण छे, प्रमाण छे. तिसऱ्या ओळीत आपंचीकरणनो जो विचार करे, आपंचीकरणनो जो विचार करे. खालची ओळ तो हमना मुक्ती ताहारे मळसे, तो हमना मुक्ती ताहारे मळसे. झालं. अर्थ पहा. एमा वार लागशे नाही जाण. तर एमा, एमा शब्दाचा अर्थ आहे यामध्ये, इसमे, यामध्ये. वार, वार शब्दाचा अर्थ आहे देर, समय, वेळ. ठीक आहे ना. वार म्हणजे काय, हिंदीमधून देर, मराठीत समय किंवा वेळ. लागशे म्हणजे लागला, लागशे नाही जाण, लागणार नाही जाणार. लागशे लगेगी, लागणार मराठीमध्ये, नाही जाण. वाक्याचा काय अर्थ झाला मग, यामध्ये बिलकुल वेळ लागणार नाही असं तू निश्चित समज. म्हणजे तुझी ललाट पत्रिका फाटण्याकरिता किंवा तुझे जन्ममरण चुकण्याकरिता असं नाहीये की आज तत्वज्ञान झालं आणि मग 1 वर्षाने किंवा 10 वर्षांनी किंवा मेल्यावर मग तुझे जन्ममरण चुकतील, तुझा अध्यास निवृत्त होईल, असं नाहीये. तत्काळ इकडे ज्ञान होण्याचा उशीर, लगेच अज्ञान निवृत्त होतं. आणि अज्ञान निवृत्त झालं त्याचं कार्यही निवृत्त होतं. दुःखाधिक अनर्थ त्याची निवृत्ती होते. त्यामध्ये वेळ लागत नाही. पहिली ओळ झाली. कदाचित शिष्य म्हणे का हो तुम्ही तुमच्या मनाने सांगता की काय बुवा. तर श्री गुरु उत्तर देत आहेत, नाही नाही, एवं वेदवचन प्रमाण छे. ठीक आहे ना. एवं, एवं म्हणजे यामध्ये, वेदवचन वेदांची वाक्य, प्रमाण छे, छे म्हणजे आहेत. छे शब्दाचा अर्थ काय आहे, गुजराती भाषा आहे ना. यामध्ये वेदवचन प्रमाण आहे. वेदाची वचने याला प्रमाण आहे. मी माझ्या मनाने सांगतो असं मात्र नाही. मग कदाचित पुन्हा शिष्य म्हणेल, ठीक आहे गुरुजी, तुम्ही सांगतात, प्रमाणही सांगतात, प्रमाण आहे असं म्हणता वेद, काही हरकत नाही. मग आता मी काय केलं म्हणजे माझे जन्ममरण चुकतील, माझी ललाट पत्रिका फाटेल, मी काय करावं नेमकं सांगा. तर तिसऱ्या ओळीत श्री गुरु सांगतात, आ पंचीकरणनो जो, लागलं की नाही, आ पंचीकरणनो जो विचार करे.
आहे की नाही. तो हमना मुक्ती तहारे मळसे, खालची ओळ. तर तिसरी ओळ पहा. आ पंचीकरण नो. आ शब्दाचा अर्थ आहे या, मराठीमध्ये या. पंचीकरण नो म्हणजे पंचीकरणाचा, पंचीकरण ग्रंथाचा. ठीक आहे. पंचीकरण नो म्हणजे पंचीकरणाचा. जो विचार करे, जो विचार करेल, म्हणजे या पंचीकरण ग्रंथाचा जो विचार करेल तो, खालच्या ओळीत, तो हमना मुक्ती तहारे मळसे. तो हमना म्हणजे आत्ता, याच देहात, आत्ताच. हमना अभि, आत्ताच म्हणजे याच देहात तात्पर्य. तो हमना मुक्ती तहारे मळसे. तहारे शब्दाचा अर्थ आहे तुला. मळसे म्हणजे मिळेल. ठीक आहे ना. तो हमना मुक्ती तहारे मळसे. तो म्हणजे तर, तो शब्दार्थ काय, तर आत्ताच मोक्ष तुला मिळेल. केव्हा? आ पंचीकरणो विचार जो करे. या पंचीकरणाचा जर तू विचार केला तर तुला आत्ताच म्हणजे याच देहामध्ये मोक्ष प्राप्त होईल. इथं रोखोक आहे, तुरंत फल आहे, नंतर नाहीये भविष्य काळात. लागला अर्थ. चला आता टीका. हे बंधो, तुझी कर्मे अज्ञान व देहाध्यास अनादिकालाची आहेत असे जरी आहे. कोण बोलत आहे? गुरु बोलतायत. ठीक आहे की नाही. काय म्हणतात की अरे शिष्या, हे बंधो, बंधू शब्दाचा प्रयोग केला. हे बंधो, तुझी कर्मे, पुढं अज्ञान, पुन्हा अज्ञानाचं कार्य जो देहाध्यास अनादिकालाचे आहेत असे जरी आहे, जरी ही गोष्ट जरी खरी आहे तरी आत्मज्ञान झाल्यावर त्याची निवृत्ती होण्यास अगदी अवकाश लागणार नाही. सापडलं का? तरी आत्मज्ञान झाल्यावर त्यांची निवृत्ती, त्यांची अज्ञानाची, कर्माची, ध्याध्यासाची निवृत्ती म्हणजे नाश होण्यास अगदी अवकाश लागणार नाही. म्हणजे बिलकुल थोडी सुद्धा वेळ लागणार नाही, तुरंत निवृत्त होईल. अगदी अवकाश लागणार नाही. अवकाश म्हणजे वेळ लागणार नाही. हे तुला समजावे म्हणून याच्यावर तुला एक दृष्टांत सांगतो. तो ऐक. दृष्टांत सांगतात कोण? श्री गुरु. कशाकरता दृष्टांत सांगतात? की तत्वज्ञान झाल्यानंतर तुझे अज्ञानाधिक कर्म, अध्यासाधिक अज्ञानाधिक निवृत्त होण्याला वेळ लागणार नाही. ही गोष्ट समजावून सांगण्याकरिता दृष्टांत देत आहे श्री गुरु. दृष्टांत पहा. गुहेच्या अंधकाराचा दृष्टांत सापडलं. त्याच्या खाली लिहा कंसात, अनादिकालीन कर्म, अनादिकालीन कर्म आदींच्या निवृत्तीविषयी दृष्टांत. निवृत्तीविषयी दृष्टांत. पूर्णविराम कंस बंद. अनादिकालीन जे कर्म इत्यादी आहेत ना, त्यांच्या निवृत्तीविषयी दृष्टांत देतात. पृथ्वीवर असणाऱ्या पर्वतातील गुहात हजारो वर्षाचा जो अंधकार असतो, माहिती आहे? पर्वतांच्या गुहा म्हणजे असे काय कोरलेलं असतं किंवा नैसर्गिक असतात काही ठिकाणी. पर्वताच्या गुहा, लेण्या आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे की नाही? बघितल्या की नाही लेण्या? नाही बघितल्या अजून. वेरूळची लेणी, कैलास लेणी पाहिली की नाही पाहिली? नाही? अरे रे पाहिली का? चला, ज्यांनी पाहिले ते भाग्यवान आहे की नाही? चला, कैलासची लेणी अद्भुत आहे, अद्भुत. 1000 जरी 10,000 जरी इंजिनियर आले आजचे तरी ते तशी बनवू शकत नाही. 600 वर्ष लागले एक कैलास लेणी बनवायला. किती? 600. एकाच दगडात 3 मजली मंदिर अखंड. ते लहान सक नाही असं.
जसं ज्योतिर्लिंगाची मोठी मोठी मंदिरं असतात ना असं. आणि ते हत्तीन ते सारं ते त्याचं शिवपुराण महापुराण ते भागवत सारं त्यात कोरलेलं आहे. आणि जेव्हा आपण गाईड घेतो ना ते जेव्हा समजून सांगतात इतकं हसून सोडतात. ती सारी त्यांची अशी चित्र बनवलेली आहेत. ते कळलं की नाही? अत्यंत अद्भुत आहे. चला सांगायचं तात्पर्य काय, अंधकाराचा विषय चालला आपला. बरं जाऊ द्या, देवगिरीचा किल्ला पाहिलाय का? पाहिला ना तो? घेत नाही एकदा कोणाबरोबर तरी? दौलताबादचा किल्ला त्याला देवगिरी किल्ला म्हणतात. तुम्ही दोघ गेलते ना, मला माहिती सर, तारीख पण लिहिली माझ्याकडे. देवगिरीचा किल्ला. आणि तिथं आज जर तुम्ही गेलात ना तिथे एक भूलभुलैया आहे. आतून जर गेलं तर काय आहे? भूलभुलैया, शत्रूला चुकवण्यासाठी. तर असं म्हणजे असं मोदी रस्ता आहे खालून जाण्यासाठी. आणि तिथं असे पुन्हा असे उंदर जसे उंदीर माहिती का, तिचे शेप बिळ करताना इकडून सुराख काढ, तिकडून सुराख काढ, तिकडून सुराख काढ, तसे तिथं काढले. इतका अंधकार आहे. आपण जर तिथं गेलो दिवसा 12 वाजता आपला हात सुद्धा आपल्याला दिसत नाही, काहीच कळत नाही. तुमच्या बॅटरी सुद्धा एवढा पॉवर आहे तिथं, प्रकाश काम करत नाही. इतका अंधकार आहे. भूलभुलैया काही नाही. आणि तिथं समजा आता तो अंधकार किती दिवसापासून आहे बरं? कितीतरी शेकडो वर्षापासून आहे. आणि मग तिथं जाऊन एखाद्याने मोठा आग पेटवली, मोठी टॉर्चची बॅटरी लावली, मग तो अंधकार पळून जाण्यासाठी किती वेळ लागेल? काहीच नाही लागणार ना. नुसतं इकडे उजेड करायचं, बटन दाबायचा, उशीर का अंधकार समाप्त. मग तो अंधकार असं म्हणतो का, तुम्ही जरी मोठा लाईट लावला, कितीही मोठा लावला, तरी मी कमीत कमी 10 दिवस तरी जाणार नाही, कारण मी हजारो वर्षापासून आहे, असं म्हणतो का? नाही, तत्काळ निघून जातो. हा दृष्टांत आहे. त्याप्रमाणे श्रीगुरु सांगतायत शिष्याला, अगोदर दृष्टांत वाचून घेऊ. पृथ्वीवर असणाऱ्या पर्वतातील गुहात हजारो वर्षाचा जो अंधकार असतो तो जप तप केल्याने अथवा काठीने बडवून काढल्याने नाहीसा व्हावयाचा नाही. तो अंधकार असं त्याचं वैशिष्ट्य आहे. त्याला तुम्ही काठीने कितीही मारलं किंवा किती जप करत बसलं तरी तो निवृत्त होणार नाही. त्या अंधकाराच्या निवृत्तीचा एकच उपाय आहे. काय? प्रकाश. फुल प्रकाश केला की अंधकार नष्ट होतो. अंधकार असतो तो जप तप केल्याने अथवा काठीने बडवून काढल्याने नाहीसा व्हावयाचा नाही, तर केवळ प्रकाशानेच नाहीसा होईल. बरोबर. ज्यावेळी कोणी त्या त्या गुफेमध्ये मशाल घेऊन जाईल, मशाल म्हणजे एक काठीला फडके वगैरे बांधून पुढच्या टोकाला, आणि त्याला टेंबा म्हणतो आपण, टेंबा, आणि ते रॉकेलमध्ये बुडवलं, त्याला आग लावली, त्याला काय तयार झाली? ती मशाल, टेंबा. त्या गुहात आता पूर्वीची भाषा नाही, आता तेव्हा बॅटरी टॉर्च वगैरे नव्हत्या, काही लाईटच नव्हती. लाईट आत्ता आली 1970 पासून, आणि हा ग्रंथ फार जुना आहे, आणि त्यामुळं त्यांना बॅटरीचं उदाहरण देता नाही आलं. मग कसं उदाहरण दिलं आहे? मशाल. तर ज्यावेळी कोणी त्या गुहात मशाल घेऊन जाईल त्यावेळी अंधकार काही असे नाही म्हणणार काय की मी हजारो वर्षाचा आहे. सबब म्हणजे त्यामुळे एकदम नाहीसा होणार नाही, कारण मी हजारो वर्षाचा आहे, एकदम नाहीसा होणार नाही. कारण त्या अंधकाराच्या विरोधी जो प्रकाश तो प्रगट झाला रे, झाला की अंधकार नष्ट झालाच म्हणून समजा रे. नुसतं प्रकाश येण्याचा उशीर की अंधकार समाप्त. तो नष्ट होण्यास जसा वेळ लागत नाही त्याचप्रमाणे, हा झाला दृष्टांत, त्याचप्रमाणे कर्मे, अज्ञान व ध्याध्यास यास निवृत्त होण्यास वेळ लागत नाही. तत्वज्ञान होण्याचा उशीर की हे समाप्त एका क्षणात होऊन जातं, आहे की नाही, असं सांगितलं आहे. चला आता हा झाला दृष्टांत. तर तो दृष्टांत जो सिद्धांत पटवून देण्याकरिता दृष्टांत दिला आहे तो सिद्धांत आता सांगतात. वरील दृष्टांताचा सिद्धांत अज्ञान व त्यामुळे झालेला ध्याध्यास आणि कर्मे. सापडलं की नाही? अज्ञानाचं कार्य जो ध्याध्यास, कारण अज्ञानामुळे काय झालं आहे? ध्याध्यास, आणि ध्याध्यास झाल्यामुळे कर्म घडली. जर ध्याध्यास नसेल तर कर्मही घडण्याचा काही संभव नाही आहे की नाही? जरी घडली ध्याध्यास नसताना कर्म, जीवनमुक्त ज्ञानी महात्मा त्याच्याकडूनही कर्म घडतात, ध्याध्यास नाही आहे, पण ती कर्म संचित आधी प्रारब्ध किंवा कर्म उत्पन्न करत नाही किंवा सुखदुःखाला कारण ठरत नाही, असा अर्थ आहे. अज्ञान व त्यामुळे झालेला ध्याध्यास आणि कर्मे ही दीर्घकालाची आहेत खरी, बरोबर, पण अहम ब्रह्मास्मी असा अप्रोक्ष ज्ञान रूप प्रकाश जेव्हा उत्पन्न होतो, कोणता? अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, असा अप्रोक्ष ज्ञान रूप प्रकाश जेव्हा उत्पन्न होतो तेव्हाच
अज्ञान आदिकांची निवृत्ती होते. अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य काय होतं? निवृत्त होतं. केव्हा? प्रकाश उत्पन्न झाल्यावर. कोणता प्रकाश? प्रकाशाचं स्वरूप काय? अहम ब्रह्मास्मी. कळलं की नाही? अहम ब्रह्मास्मी ज्ञान आहे, प्रकाश आहे. हा, अहम ब्रह्मास्मी असा अप्रोक्ष ज्ञान रूप प्रकाश जेव्हा उत्पन्न होतो तेव्हाच अज्ञानादिकांची निवृत्ती होते. यास वेदातली वाक्ये प्रमाण आहेत. श्रीगुरु सांगतात, हे आम्ही आमच्या मनाने सांगत नाही, याला काय आहे? प्रमाण आहेत. त्यांचे खाली दिल्याप्रमाणे अर्थ आहेत. साक्षात इथं संस्कृतची वेद वाक्य दिलेली नाहीत, परंतु त्यांचा अर्थ इथं दिला आहे. तर काय हो? तर एक पहिलं वाक्य आहे, देवाला जाणल्याने सर्व पाश नष्ट होतात. पाश म्हणजे बंध, सर्व नष्ट होतात. अशा अर्थाचेही काय श्रुती? भरपूर श्रुती आहेत. उदाहरण सांगतं कोणी? वेदाला जाणल्याने सर्व पाश नष्ट होतात, बंधनं नष्ट होतात. श्रुती. तरती शोकम आत्मवित. आत्मवित शोकम तरती. आत्मा म्हणजे देव. आत्मवित आत्मवेत्ता, आत्माला जाणणारा जाणला असता शोकाला मनुष्य तरून जातो, असं आहे. आणखीन भरपूर श्रुती आहेत अशा अर्थाच्या. ठीक आहे ना? सर्व बंधात प्रमुच्यते वगैरे. पुढं ब्रह्म जाणणारा परमपदाला प्राप्त होतो, अशा अर्थाच्या पण श्रुती आहेत. कळलं की नाही? ज्या व्यक्तीने, ज्या मनुष्याने ब्रह्मतत्वाला अहम रूपाने, मी रूपाने जाणला आहे की नाही, तो परमपदाला अर्थात मोक्ष स्वरूपाला प्राप्त होतो, अशा अर्थाच्या पण श्रुती आहे. उदाहरण ब्रह्मविद. ब्रह्मविद आपनोती परम. ब्रह्मविद परम आपनोती, परम पदाला प्राप्त होतो. आहे की नाही? ब्रह्मविद ब्रह्मयो भवती, ती पण आहे. ब्रह्मविद तर ब्रह्मच होतो, ब्रह्मच परमपद आहे. किंवा इथं या अर्थाला ब्रह्मविद आपनोती परम. ठीक. चला आणखीन, जीव त्या आत्म्याला जाणूनच मृत्यू जिंकतो. कोणताही जीव असू द्या, आपल्या स्वस्वरूपाला, आत्मस्वरूपाला जाणलं तरच मृत्यूला जिंकतो, म्हणजे मृत्यूच्या पार जातो, म्हणजे त्याला पुन्हा जन्म मरणादी घ्यावे लागत नाही, अशा अर्थाच्या पण श्रुती आहे. उदाहरण, तमेव विदित्वा अतिमृत्युमेती. त्या परमात्म्याला जाणूनच अतिमृत्युमेती, मृत्यूचं उल्लंघन करून जातो, म्हणजे जन्म मरणाच्या अतीत होतो, असा अर्थ. पुन्हा आणखीन, मोक्ष होण्यास ज्ञाना वाचून दुसरा कोणताही मार्ग नाही. जर मोक्ष पाहिजे असेल तर एकच एक रस्ता आहे, मार्ग आहे, उपाय आहे, आणि तो म्हणजे कोणता? ज्ञान. कळलं? अशा अर्थाच्या पण श्रुती आहे. श्रुती, नान्य पंथा विद्यते अयनाय. ज्ञानादेव तू कैवल्यम. ज्ञानानेच कैवल्य रूप मोक्ष प्राप्त होतो. नान्य पंथा विद्यते अयनाय. अयनाय म्हणजे मोक्षाय. अन्य पंथा न विद्यते. अन्य दुसरा कोणता मार्गच नाही आहे. ज्ञानादेव तू कैवल्यम. ज्ञानानेच मोक्षाची प्राप्ती होते, अशा श्रुती आहेत. चला, त्याचप्रमाणे ज्ञानाच्या योगाने सर्व पापादी कर्माचा नाश होतो, असे श्री भगवानांनी सुद्धा गीतेत सांगितले आहे. आणखीन गीतेचं प्रमाण देतात, श्रुतीचं प्रमाण दिलं, आता स्मृती प्रमाण देतात की त्याचप्रमाणे ज्ञानाच्या योगाने, ज्ञानामुळे सर्व पापादी कर्माचा काय होतो? नाश होतो. असं भगवंताने सुद्धा श्रीमद भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं आहे. तो श्लोक इथं दिला आहे, 4थ्या अध्यायाचा 37 नंबरचा श्लोक. श्लोक वाचूया. यथै धांसी समिद्धोग्नी भस्मसात् कुरुतेर्जुन. ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा. यथा एधांसी समिद्धः अग्निः भस्मसात् कुरुते अर्जुन. ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा. अन्वय. अर्जुन, हे अर्जुन, यथा समिद्धः अग्निः एधांसी भस्मसात् कुरुते.
एधांसी भस्मसात कुरुते. खालच्या वळी तथा ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते. ठीक आहे, अर्थ पहा. भगवंत सांगतायत अर्जुनाला, हे अर्जुना, की ज्याप्रमाणे समिद्ध अग्नी, अग्नीचं विशेषण आहे समिद्ध. समिद्ध म्हणजे प्रज्वलित झालेला, अत्यंत भडकलेला अग्नी काय करतो की ये धावसी म्हणजे लाकडं, वाळलेली लाकडं, काष्ट आहे की नाही, त्यांना भस्मसात कुरुते, बिलकुल जाळून टाकतो, अजिबात काही शिल्लक ठेवत नाही, राख करून टाकतो. दृष्टांत झाला. तथा त्याप्रमाणे ज्ञानाग्नी, ज्ञानरूप अग्नी काय करतो, सर्व कर्माणी भस्मसात कुरुते, सर्व कर्मांना भस्मसात करतो म्हणजे जाळून टाकतो, काही शिल्लक ठेवत नाही. भगवंताने सुद्धा सांगितलंय की ते अर्थ. अर्जुना, हे अर्जुना, ज्याप्रमाणे ज्वालांनी प्रज्वलित झालेला अग्नी आहे की नाही, चांगल्या ज्वाला आता निघतायत, त्या ज्वालांनी प्रज्वलित झालेला जो अग्नी काष्टे जाळून भस्ममय करून टाकतो, त्या काष्टानं त्यांचं राख करून टाकतो, काही शिल्लक ठेवत नाही. त्याचप्रमाणे निरंतरच्या अभ्यासाने प्रबळ झालेला जो ज्ञानाग्नी, ज्ञानाग्नी सुद्धा कसा झाला पाहिजे, प्रज्वलित, प्रबळ. प्रबळ केव्हा होईल, निरंतर अभ्यास केला तर. निरंतर अभ्यास म्हणजे कशाचा अभ्यास, शब्दाचा अभ्यास का वृत्तीचा अभ्यास, वृत्तीचा अभ्यास. कळलं की नाही. वृत्तीचा अभ्यास म्हणजे काय, की देह मी नाही, मन मी नाही, बुद्धी मी नाही, अहंकार मी नाही, हे सर्व दृश्य आहेत, या सर्वांचा द्रष्टा, साक्षी म्हणजे आत्मा पाहणारा तो मी आहे, आणि देहादिकापासून तो मी हळूच काढून व्यापक असणाऱ्या अखंड एकरस चैतन्य स्वरूपाच्या ठिकाणी तो आत्मा मी आहे, अशा स्वरूपाचं चिंतन झालं पाहिजे. या सर्व देहामध्ये पेड पौधे, वृक्ष, पर्वत या साऱ्यामध्ये विराजमान जर कोणी असेल तर मीच आहे, माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सर्व जगत अध्यस्त आहे, असा निश्चय झाला पाहिजे. कळलं. चला. त्याचप्रमाणे याला म्हणतात निरंतर अभ्यास. असा दृढ अभ्यास होईल तेव्हा कर्म, अज्ञान, अध्यास हे सारं काय होईल, निवृत्त होतील. इति कर्तव्य झाली, कृतकृत्य झाला, आता पुढे काही कर्तव्य राहिलेलं नाही, असा अर्थ आहे. मनुष्य जन्म सफल झाला असं ज्ञान झाल्यावर. त्याचप्रमाणे निरंतरच्या अभ्यासाने प्रबळ झालेला जो ज्ञानाग्नी, तोही पाप कर्मे, पुण्यकर्मे आणि त्या दोहोंनी मिश्रित अशी सर्व कर्मे भस्ममय करून टाकतो, काही राहत नाही, पापही नाही, पुण्यही नाही. कारण जसं पाप बंधनाला कारण आहे, त्याचप्रमाणे पुण्य सुद्धा बंधनालाच कारण आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने पाहिलं तर पुण्य सुद्धा एका दृष्टीने काय आहे, पापच आहे, कारण ते सुद्धा बंधनाला कारण असल्यामुळे. ठीक आहे. आता यावर शिष्य बोलतो. शिष्य, गुरु महाराज, आत्म्याच्या ज्ञानानेच मोक्ष होतो असे आपण सांगितले. आता सांगितलं की नाही वर, मोक्ष होतो कशाने, आत्म्याच्या ज्ञानाने. मोक्षाला कारण कोण, आत्मज्ञान. आत्मज्ञान झाला असता काय होईल, मोक्ष प्राप्त होईल. आत्म्याच्या ज्ञानानेच मोक्ष होतो असे आपण सांगितले. शिष्य बोलू राहिला. तर मग ज्याच्या ज्ञानाने मी मुक्त होईल ते आत्म्याचे ज्ञान मला कसे होईल, कोण म्हणतो, शिष्य. त्यालाही वाटलं वा 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 वा, आत्म्याच्या ज्ञानाने मोक्ष होतो, आपल्याला मोक्ष पाहिजे, मग गुरुजी मला पण आत्मज्ञान कसं होईल हे तुम्ही कृपा करून सांगा, कोण म्हणतो, शिष्य. असा शिष्याचा प्रश्न ऐकून चौपाईच्या उत्तरार्धाने गुरु उत्तर देतात. जीवर चौपाई वाचली ना आपण 4 नंबरची, तिच्यातल्या उत्तरार्धाने गुरु काय देतात, उत्तर देतात. काय उत्तर आहे, खाली दिलाय. गुरु बोलतात पाहता, पंचीकरण इति, अशी पंक्ती आलती ना, म्हणजे या पंचीकरणाचा, पंचीकरण नावाच्या ग्रंथाचा अभ्यास केला तर तू काय होशील, मोक्ष मुक्त होशील. पंचीकरण इति, त्याचा अर्थ करतायत, या पंचीकरणाचा जर तू विचार करशील तर तुला आत्म्याचे ज्ञान होईल. म्हणजे पंचीकरणाचा विचार केला तर काय होईल, आत्म्याचं ज्ञान होईल, आणि आत्म्याचं ज्ञान झाल्यामुळे काय होईल, मोक्ष प्राप्त होईल. आहे की नाही. असं नाहीये की पंचीकरण ग्रंथाचा अभ्यास केला की आत्मज्ञान होण्याची गरज नाही, पंचीकरणाचा अभ्यास केला झाला मुक्त, असं नाहीये. या पंचीकरणाचा जर तू विचार करशील तर तुला आत्म्याचे ज्ञान होईल, आणि त्या ज्ञानाच्या योगाने म्हणजे त्या ज्ञानाच्या निमित्ताने
तुझा देहाध्यास निवृत्त होईल. काय होईल? देहाध्यास निवृत्त होईल ज्ञानामुळे. देहाध्यास निवृत्त होणं म्हणजे काय? देहाला जो आपण आपलं स्वरूप समजतो ते वाटणार नाही. मग काय वाटेल की देह हा कुणाचा आहे? पंचमहाभूताचा आहे. त्याचा माझा काही संबंध नाही. आत्ता आला देह आणि जाणार एक दिवस, जो मरणारच आहे, जो माझा नाहीच आहे, त्याच्याबद्दल मी काय विचार करायचा आहे की नाही? म्हणजे देहाध्यास सुटून जाईल. कळलं? आत्मज्ञान झाल्यामुळे. तर तुला आत्म्याचे ज्ञान होईल आणि त्या ज्ञानाच्या योगाने तुझा देहाध्यास निवृत्त होईल. आणि तो निवृत्त झाला म्हणजे तो निवृत्त झाला तो देहाध्यास, देह तादात्म्य, देहाविषयी असणारी मी बुद्धी, त्यालाच म्हणतात देहाध्यास. तो निवृत्त झाला म्हणजे तुझ्या हल्लीच्या या देहातच तुला मोक्ष प्राप्ती होईल. नंतर तुला मोक्ष प्राप्त करण्याकरिता काही प्रतीक्षा करावी लागणार नाही किंवा मेल्यावर मला मोक्ष होईल अशी कल्पना सुद्धा करायची नाही आहे. कारण मोक्ष मेल्यावर नसतो होत. कधी होतो? मग या देहात असतानाच मोक्षाची काय येत असते? अनुभूती येत असते. याची देही याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा. याच देहात याच डोळ्याने मोक्षाचा सोहळा बघता येतो. उलट मेल्यावर जे लोक समजतात की मोक्ष मिळेल त्यांची निंदा केली आहे. काय? मोक्ष मेल्या पाठी आम्हासी होईल ऐसे जे म्हणतील अतिमूर्ख. माऊलीने सांगितलं आहे की आम्हाला मेल्यानंतर मोक्ष प्राप्त होईल असे जे कोण म्हणत असतील ना ते मूर्ख आहेत. असं नसतं. मग मोक्ष कधी मिळतो? या देहात असतानाच. ज्ञान झालं की मोक्ष मिळतो. मग तिथून पुढे त्याची जी अवस्था त्याला नाव दिलं आहे काय? जीवनमुक्त अवस्था. कळलं? चला मग पुढे दोन अवस्था आहे भाई. एक जीवनमुक्त अवस्था आहे आणि एक बद्ध अवस्था आहे. ध्यान दे. काय? एक जीवनमुक्त अवस्था आहे आणि दुसरी बद्ध अवस्था आहे. ज्ञान झालं की तिथून पुढची अवस्था कोणती? जीवनमुक्त अवस्था. आणि पंचीकरणादी ग्रंथ हे न शिकता आहे की घरी गेला, लग्न केलं, पोरं झाले, नातू झाले, ती बद्ध अवस्था. कळलं की नाही? मग आपल्याला बद्ध अवस्थेत जायचं का जीवनमुक्त अवस्थेत जायचं हे आपल्या आपण ठरवायचं आहे. कळलं की नाही? म्हणे का हो कसं काय? गृहस्थी लोकांना काय ज्ञानच होत नाही का? ते क्वचित एखाद्याला झालं तर झालं. एवढं सोपं नसतं. कारण इतकं ममत्व असतं, इतकं तादात्म्य असतं की ती आसक्ती सुटतच नाही. आहे की नाही? चला, म्हणून संसाराच्या नादी लागायचं नाही. झालं नक्की पक्का निर्णय? हा. शिष्य काय म्हणतो पहा आता. शिष्य म्हणतो सद्गुरू महाराज पंचीकरणाच्या विचाराने मला मोक्ष मिळेल असे आपण सांगितले. तर मग पंचीकरणात म्हणजे पंचीकरण नावाच्या ग्रंथात काय काय सांगितले आहे ते कृपा करून सांगावे. सांगा म्हणे मग मला या पंचीकरणाचा विचार. पंचीकरण ग्रंथात काय काय सांगितलं आहे ते तर सांगतायत श्री गुरु 5व्या चौपाईच्या माध्यमाने. चौपाई वाचूया. एमा पंचभूतनो विचार कयो. एमा पंचभूतनो विचार कयो. जुदा जुदा तत्ववतायो. जुदा जुदा तत्ववतायो. सद्गुरु मुखे समझिले जो. सद्गुरु मुखे समझिले जो. तो ब्रह्म सुख पामे आजो. तो ब्रह्म सुख पामे आजो. एमा पंचभूतनो विचार कयो. जुदा जुदा तत्ववतायो. सद्गुरु मुखे समझिले जो. तो ब्रह्म सुख पामे आजो. ठीक. हा. एमा पंचभूतनो विचार जन. तिथं काय पाहिजे? विचार ज काढून टाकायचं. विचार कयो. ठीक आहे. अन्वय सरळ आहे. अर्थ पहा. एमा मागच्या दोह्याची तुम्हाला हिंदी अनुवादात्मक दोहा लिहून दिला का? नाही लिहिलं ना? लिहून घ्या. तो क्रियाला पूर्ण करू एकदा. त्याचा अर्थ समजून मिळेल. एमा पंचभूतनो विचार कयो. ठीक आहे. एमा एमा म्हणजे यामध्ये. यामध्ये म्हणजे या पंचीकरण ग्रंथामध्ये. पंचभूतनो म्हणजे पंचभूतांचा. पंचभूतनो शब्द आला ना त्याचा अर्थ काय? पंचभूतांचा विचार कयो. विचार सांगितलेला आहे. चल एक गोष्ट पुढे. जुदा जुदा तत्व बतायो. जुदा जुदा शब्दाचा अर्थ आहे अलग अलग. तत्व बतायो अलग अलग तत्व सांगितले आहेत. म्हणजे
5 भूत सांगितले, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, हे काय आहे? अलग अलग तत्व अगोदर सांगितलेले आहेत. पुढे सद्गुरुमुखे समजिले जो, पण ते 5 तत्व किंवा हा पंचीकरण ग्रंथ स्वतःच्या बुद्धीने समजून नाही घ्यायचा, मग गुरुच्या मुखातून. तेच दिलंय सद्गुरुमुखे. सद्गुरुमुखे शब्दाचा अर्थ आहे सद्गुरूच्या मुखाने. समजिले जो, समजून घ्यावा, त्याचा अर्थ कळून घ्यावा. खालची वळ, तो म्हणजे तर ब्रह्मसुख आजो पामे. खालच्या वळीचा अनुभव कसा आहे? तो ब्रह्मसुख आजो पामे. तो म्हणजे तर ब्रह्मसुख आजो, आजो शब्दाचा अर्थ आजच, पामे प्राप्त होईल. तर ब्रह्मसुख आजच प्राप्त होईल. आजो म्हणजे आज, पामे म्हणजे प्राप्त होईल. झाला अर्थ? चला, चौथी जी चौपाई गेली ना पान नंबर 58 वर, त्याचं हिंदीमध्ये दोहा रूपाने थोडं लिहून घ्या. चौपाई रूपाने. उसमें देर नहीं लगेगी, उसमें देर नहीं लगेगी ऐसा जान. उसमें देर नहीं लगेगी ऐसा जान. पहिली ओळ झाली. दुसरी ओळ लिहा. इसमें वेद वचन हय प्रमाण. इसमें वेद वचन हय प्रमाण. पुढे तिसरी ओळ. इस पंचीकरण का यदि करे विचार. इस पंचीकरण का यदि करे विचार. शेवटची ओळ. तो अभी मुक्ति मिलेगी तुमको, तुझको. तो अभी मुक्ति मिलेगी तुझको. तो अभी मुक्ति मिलेगी तुझको. झालं? चला, आता या 5व्या चौपाईचा हिंदीतून चौपाई लिहा. इसमें पंचभूत का ही विचार कहा. इसमें पंचभूत का ही विचार कहा. दूसरी ओर. अलग अलग तत्व बताए. अलग अलग तत्व बताए. तीसरी ओर. सद्गुरु के मुख से समझ लेना. सद्गुरु के मुख से समझ लेना. चौथी ओर. तो ब्रह्मानंद प्राप्त हो आज. तो ब्रह्मानंद प्राप्त हो आज. झालं? चला, आता टीका सापडलं. अरे बापा, कोण बोलताय? सद्गुरु. अरे बापा म्हणजे अरे बाळा, या पंचीकरणात पंचभूतांचा विचार केलेला आहे. 5 भूतांचा काय केला आहे? विचार. 5 भूत म्हणजे कोणते कोणते? आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. पंचभूते म्हणजे सांगितलंय बघा. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पृथ्वी, आप शब्दाचा अर्थ होतो जल, पाणी, संस्कृत शब्द आहे आप. तेज म्हणजे अग्नी, वायू आणि आकाश. त्यांच्या तत्वांचे आहे की नाही, हे 5 भूत झाले. आणि त्या 5 भूताचे जे तत्व आहेत, त्या तत्वापासून काही स्थूल शरीर बनले, काही तत्वापासून सूक्ष्म शरीर बनले. मग आता 5 भूत सांगितले, त्या 5 भूतांचे तत्व पण सांगणार आहेत. आणि त्या किती तत्वांचं मग स्थूल शरीर झालेलं आहे, त्याच्यातून किती तत्वाचं सूक्ष्म शरीर झालेलं आहे,
हे सर्व आम्ही या पंचीकरण ग्रंथात सांगणार आहोत. कळलं जी? चला पंक्ती पहा. पंचभूत भूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, त्यांच्या तत्वांचे व स्थूल, सूक्ष्म आणि कारण नावाच्या 3 शरीरांच्या तत्वाचे. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर, 3 शरीर आहे की नाही. कारण नावाच्या 3 शरीरांच्या तत्वांचे जे निरनिराळे विभाग आहेत, आहे की नाही. म्हणजे स्थूल शरीराचे तत्व वेगळे, सूक्ष्म शरीराचे तत्व वेगळे, कारण शरीर वेगळं, त्यांचे प्रत्येकाचे तत्व वेगळे आहे. आणि हे जे तत्व आहे 3 शरीरामध्ये, हे आले कुठून? 5 महाभूतातून. आणि त्या 5 महाभूतापासून कोणकोण तत्व उत्पन्न झाले आणि कोणत्या तत्वाचं, किती तत्वाचं स्थूल शरीर बनलं, मग त्याच्यातून त्या 5 महाभूताच्या अनेक तत्वातून किती तत्वाचं सूक्ष्म शरीर बनलं, या साऱ्या गोष्टीचं विवेचन आम्ही या ग्रंथात करणार आहोत असा अर्थ. शरीरांच्या तत्वांचे जे निरनिराळे विभाग आहेत त्यांचे त्यात वर्णन केलेले आहे. त्यांचे तत्वांचे त्यात पंचीकरण ग्रंथात वर्णन केलेले आहे. लागलं? आणि त्या भौतिक तत्वाहून वेगळा, भौतिक 2 शब्द आहेत, भूत आणि एक भौतिक. भूत म्हणजे 5 महाभूत सांगितलेले आत्ता, आकाश, वायू वगैरे, आणि भौतिक म्हणजे त्या 5 महाभूतापासून बनलेले तत्व किंवा पदार्थ, त्याला म्हणतात काय? भौतिक. ठीक. आणि त्या भौतिक तत्वाहून वेगळा म्हणजे भूत आणि भौतिक या तत्वाहून वेगळा, पण त्यांना जाणणारा द्रष्टा, साक्षी जो आत्मा. आत्मा कसा आहे? भूत भौतिकापासून वेगळा आहे, पण त्या सर्वांना जाणणारा आहे. अर्थात भूत आणि भौतिक, भूत आणि भूतापासून बनलेले पदार्थ हे सर्व काय आहे? दृश्य आहे. आणि त्याला जाणणारा आत्मा काय आहे? द्रष्टा, म्हणजे सर्वांचा साक्षी असं. पण त्यांना जाणणारा द्रष्टा म्हणजे पाहणारा, साक्षी जो आत्मा, त्याचेही तत्व, तत्व शब्दाचा अर्थ इथं स्वरूप आहे नाही. त्याचा अर्थ असा नाही करायचा की तो साक्षी म्हणजे तो आत्मा सुद्धा अनेक काही तत्वापासून बनला आहे, असं नाही. तो बनलाच नाही आहे. तो कसा आहे? अनादि अनंत आहे. त्याची उत्पत्तीच नाही आहे. कुणाची? आत्म्याची उत्पत्ती नाही. कुणाची उत्पत्ती नाही? माझी उत्पत्ती नाही आहे. कळलं? हा. तो आत्मा, त्याचेही तत्व, तत्व शब्दाचा अर्थ करायचा स्वरूप त्यात सांगितले आहे. त्यात म्हणजे या पंचीकरण ग्रंथामध्ये सांगितलेले आहे. काय काय सांगितलं मग या पंचीकरण ग्रंथामध्ये? 5 भूत, 5 भूतापासून उत्पन्न झालेले तत्व, 3 शरीर कोणकोणत्या तत्वाचे आहेत ते सर्व, आणि या साऱ्यांना पाहणारा जो साक्षीभूत आत्मा, त्याचंही वर्णन केलेलं आहे. कळलं? चला पुढे. त्या पंचीकरणाचा अर्थ ब्रह्मनिष्ठ सद्गुरू पासून श्रवण करून समजून घे, असं कोण सांगताय? श्री गुरु. कुणाला? शिष्याला. त्या पंचीकरण ग्रंथाचा अर्थ समजून घे बाबा तू. पण कुणाकडून समजून घे? तर गुरुकडून. ज्या गुरुकडून समजून घ्यायचं आहे ते गुरु कसे असले पाहिजे? तर ब्रह्मनिष्ठ सद्गुरू पासून श्रवण कर. ब्रह्मनिष्ठ आणि श्रोत्रिय अशा गुरुपासून या ग्रंथाचा विचार तू समजून घे असा अर्थ. सद्गुरूपासून श्रवण करून समजावून घे. तो पुरा समजला म्हणजे तुला आत्मतत्वाचा अनुभव येईल. कळलं? आणि आत्मतत्वाचा अनुभव आला तर काय होणार? अज्ञानाची निवृत्ती. अज्ञान निवृत्त झालं तर अज्ञानाचं कार्य, देहाध्यासाची निवृत्ती, कर्माची निवृत्ती, आणि जन्मपत्रिका लगेच फाटणार. म्हणजे जन्ममरण पुन्हा घ्यावे लागणार नाही. चला, म्हणजे तुला आत्मतत्वाचा अनुभव येईल. असा जर योग घडून आला, आहे की नाही? असा सर्व काय घडून यायला पाहिजे? योग घडणं फार अवघड असतं. कळलं की नाही? कधी ग्रंथ आहे तर समजून घेण्याची बुद्धी नाही, समजून घेण्याची बुद्धी आहे तर ग्रंथ नाही, ग्रंथ आहे समजून घेण्याची बुद्धी आहे, कोणी समजावणारा नाही. समजावणारा आहे, ग्रंथ आहे, समजून घेण्याची बुद्धी आहे, पण आईबाप सोडत नाही. कधी आईबापाने सोडलं, ग्रंथ आहे, समजून घेण्याची बुद्धी आहे, कळलं की नाही? आणि समजावणारेही आहे, पण तिकडं हा लक्षच देत नाही, कारण आत्मकृपा नाही. अंतःकरणाची कृपा नसेल तरी काम जमणार नाही, आहे की नाही? म्हणजे साऱ्या गोष्टीचा योग घडायला सोपं नाही एवढं, आहे की नाही? समजा मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे आणि तो प्राप्त झाला अमेरिकेमध्ये, काय त्याचा उपयोग आहे का? योग जमला का? नाही जमला ना. जन्म कुठं व्हावा लागेल? त्यासाठी भारतात व्हावं लागेल. बरं, भारतात जन्म झाला तेवढ्या लगेच ज्ञान होईल का? नाही. सारे योग घडायला अत्यंत दुर्लभ आहे, अत्यंत कठीण आहे. कळलं की नाही? आणि ज्यांना योग घडून आलाय त्यांचं परम भाग्य.
परंतु त्यांनी त्या भाग्याचा काय सदुपयोग करून घेतला पाहिजे. चला, असा जर योग घडून आला तर ताबडतोब म्हणजे चालू असलेल्या ह्या तुझ्या जन्मातच तुला ब्रह्मसुखाची प्राप्ती होईल. ब्रह्मसुखाची प्राप्ती अशी दूर नाहीये कुठं की मेल्यावर काही स्वर्गात जातो तसं मोक्ष भिक्ष नंतर मिळतो असं नाहीये. तुरंत ह्या हातात ज्ञान ह्या हातात मोक्ष. कळलं की नाही? असं आहे. हिच्यावर शंका करतो कोण? शिष्य. गुरु महाराज, ब्रह्मनिष्ठ सद्गुरु जवळून पंचीकरण श्रवण करून समजून घेण्याची काय जरूरत आहे? आम्हाला काय तुम्ही एवढे बेबुद्ध समजलेत का? एवढं आमचं शिक्षण झालंय, 20-20 वर्ष आम्ही शिकलो, कॉलेज, त्याच्या पुढचं काय? पार आम्ही PhD सुद्धा प्राप्त केली व्यवहारामध्ये, आहे की नाही? कॉलेज शिकलो, सारं काही शिकलो आम्ही, आहे की नाही? आणि असं असताना एवढसा साधा मराठी ग्रंथ आणि तुम्ही म्हणतात की गुरुकडे जाऊन शिकावं. आम्ही आमच्या मनाने वाचू की कोण म्हणतो? गुरु महाराज, ब्रह्मनिष्ठ सद्गुरु जवळून पंचीकरण श्रवण करून समजून घेण्याची काय जरूरत आहे असे विचारण्याचे कारण इतकेच की काय पंचीकरण म्हणतात ते तर प्राकृत भाषेत लिहिलेले आहे असल्यामुळे प्राकृत भाषा म्हणजे लोक भाषा, आहे की नाही? म्हणजे लोकात प्रचलित असणारी जी भाषा तिला काय म्हणायचं? प्राकृत भाषा. ठीक आहे की नाही? असल्याचा अर्थ. मग ती कोणती असू शकते? मराठी, हिंदी, ठीक आहे ना? पंचीकरण म्हणतात ते तर प्राकृत भाषेत लिहिलेले असल्यामुळे मला तर स्वतःला वाचता येईल, मी स्वतः वाचीन ते जर संस्कृतमध्ये असतं किंवा दुसऱ्या एखाद्या भाषेत असतं तर गुरुकडे जाऊन समजून घ्यावं लागलं असतं. ते तर माझ्या भाषेत आहे, प्राकृत भाषेत आहे असल्यामुळे मला स्वतःला वाचता येईल व त्याचा अर्थही कळेल असे आहे. आणि असे आहे तर ते सद्गुरू जवळून समजून घे असे आपण सांगितले ते का? कोणी विचारला प्रश्न? शिष्याने प्रश्न विचारला. कुणाला? गुरुला. आहे की नाही? बघा, असा शिष्य लागतो. असं नाही की बाबा वाक्यम प्रमाण. थोडीफार शंका आली जर काही तर विचारली पण पाहिजे ना. कळलं की नाही? मग आली त्याला शंका विचारायला, त्याने विचारली, ठीक, उत्तर देता श्री गुरु. बा शिष्या म्हणजे काय? बबड्या शिष्या. आई बाप लाडात येऊन आपल्या लहान लेकरं म्हणतात ना बाबड्या, तसं म्हणतायत श्री गुरु आपल्या शिष्याला. बघ गुरुचं कसं प्रेम असतं कुणावर? शिष्यावर. बा शिष्या, तुला पंचीकरणातली अक्षरे वाचता येतील रे. वाचला ना हा ग्रंथ पंचीकरण तर तुला काय कळेल? ते अक्षर वाचता येतील, पण त्याचा तात्पर्य कळेलच असं मात्र नाही आहे. तुला पंचीकरणातली अक्षरे वाचता येतील, त्याचा अर्थ म्हणजे शब्दार्थही तुला कदाचित समजेल, पण सद्गुरूच्या उपदेशा वाचून शब्दाचे जे खरे मर्म म्हणजे अभिप्राय, तात्पर्य, आशय, गूढ अभिप्राय किंवा रहस्य ज्याला म्हणतात आहे ते तुला कधीही समजणार नाही. कळलं? अर्थात आत्म्याविषयी बोधही निसंशय होणार नाही. आहे की नाही? संदेहरहित आत्म्याच्या बाबतीत तुला बोध होऊ शकणार नाही. केव्हा? जर तू गुरुकडून हा ग्रंथ न शिकता स्वतःच्या बुद्धीने शिकण्याचा प्रयत्न केला तर. अर्थात आत्म्याविषयी बोधही, बोध म्हणजे ज्ञान, निसंशय संशयरहित होणार नाही. यावर तुला दृष्टांत सांगतो तो आई. कळलं की नाही? तर गुरुकडूनच समजून घ्यावं लागतं. गुरु वाचून शब्द जरी वाचता आले, त्याचा वरवर अर्थ जरी कळला तरी त्याचं गांभीर्य, त्याचा आशय, तात्पर्य लक्षात येईलच म्हणून सांगता येत नाही. म्हणून गुरुकडूनच शिकलं पाहिजे. आहे की नाही? तर व्यवहारातला एक दृष्टांत सांगणार आहेत गुरुजी. कशा करता? की व्यवहारात म्हणजे जरी पंक्ती वाचता आल्या तरी अर्थ लागतोच असं मात्र नाही. ठीक आहे? लय मोठा दृष्टांत आहे, त्याचा विचार आपण करू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.